सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। हत्या प्रकरणाला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात। सुदर्शन घुले सोबत सुधीर सांगळेला देखील पुण्यामध्ये बेड्या ठोकण्यात आल्यात। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। या प्रकरणातला आणखी एक आरोपी अजूनही फरार आहे। या दोघांना अधिक तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे। तर या आरोपींना फरार होण्यासाठी मदत केलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलाय। काही वेळातच पोलीस अधीक्षक माध्यमांशी संवाद साधणार आहे आणि त्यानंतर याविषयीची अधिक अपडेट आपल्याला मिळू शकणार आहे। तर आपण पाहतोय या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। सरपंच हत्या प्रकरणामध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। तर आज 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय आणि या आरोपींची पुढील चौकशी सीआयडी करणार आहे। त्यानंतर आता कुठले खुलासे या प्रकरणात होतात, काय या चौकशीतून बाहेर पडतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या आरोपींना फरार होण्यासाठी ज्या व्यक्तीने मदत केली होती त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि काहीच वेळात पोलीस अधीक्षक माध्यमांशी संवाद साधतील। यानंतर काय नेमकं घडलेलं आहे, कशा पद्धतीने या 2 आरोपींना पकडण्यात आलंय, या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे। तर सुदर्शन घुले सोबत सुधीर सांगळेला देखील आता पुण्यामध्ये बेड्या ठोकण्यात आलेला आहे। आपण पाहिलं काल सुदर्शन घुले याला पुण्यातून अटक करण्यात आली होती आणि आज सुधीर सांगळेला देखील पुण्यातूनच अटक करण्यात आलेली आहे। त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात। या प्रकरणातला आणखी एक आरोपी अजूनही फरार आहे आणि मोठं पोलीस पथक त्याच्यासाठी तैनात करण्यात आलंय। या दोघांना अधिक तपासासाठी आता सीआयडीच्या ताब्यामध्ये देण्यात येणार आहे। तर या आरोपींना फरार होण्यासाठी काही लोकांनी मदत केली होती, त्यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। आता त्या व्यक्तीकडून काय खुलासे होत आहेत, काय माहिती समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून बीड सरपंच हत्या प्रकरण हे मोठ्या प्रमाणात गाजतंय आणि त्या पार्श्वभूमीवर आरोपींचा शोध सुरू होता। त्यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एका आरोपीचा अजूनही शोध सुरू आहे। त्याच्यासाठी काही पोलीस पथकं तैनात देखील करण्यात आली आहे। तर आजच्या या चौकशीतून नेमकं काय समोर येतंय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पाहिलं एकीकडे वाल्मिक कराड याने आत्मसमर्पण केलं होतं आणि त्यानंतर त्याचे 3 साथीदार हे फरारी घोषित करण्यात आले होते। त्यापैकी दोघांचा तपास लागलेला आहे। दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। मात्र एक अद्यापही फरार आहे आणि त्याच्यासाठी मोठं पोलीस पथक तैनात करण्यात आलंय। तर सरपंच हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे। काल एका आरोपीला अटक करण्यात आली होती आणि आजही पुण्यातूनच दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सर्वात मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे। हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या मुसक्या पोलिसांनी आज आवळल्या। सुदर्शन घुले सोबत सुधीर सांगळेला देखील पुण्यामध्ये बेड्या ठोकण्यात आल्यात। मात्र या प्रकरणातला आणखी एक जो आरोपी आहे तो अजूनही फरार आहे आणि त्याच्या मागावर देखील पोलीस आहेत। या दोघांना अधिक तपासासाठी सीआयडीच्या ताब्यामध्ये देण्यात येणार आहे। तर या आरोपींना फरार होण्यासाठी मदत केलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलाय। काही वेळातच पोलीस अधीक्षक या संदर्भात सर्व माहिती माध्यमांसमोर मांडणार आहेत। ते नेमकं काय बोलतात, काय खुलासे करतात आणि कशा प्रकारे या दोघांना अटक करण्यात आली हे देखील त्याच वेळेला कळू शकणार आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनोद झिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनोद, आपण पाहतोय सरपंच हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे। 2 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच जर पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे। पोलिसांनी आतापर्यंत खून प्रकरणातील 6 आरोपी अटक केलेले आहेत। तर आंधळे हा अद्यापही फरार आहे। जे आज पहाटे आरोपी पकडण्यात आलेले त्याच्यापैकी मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला आता सध्याला केज येथे आणण्यात आले। केज येथे त्याची उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे। त्यानंतर आता त्याला केज पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं आहे आणि त्याच्यानंतर आता त्याला केज येथील जे जिल्हा न्यायालय आहे त्या ठिकाणी नेण्यात येणार आहे आणि त्यानंतर
सीआयडी पुढील तपास करणार आहे। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी सीआयडी पथक असेल, एसआयटी असेल, बीड पोलिसांचं विशेष पथक या सर्व प्रकरणाचा तपास करत आहे आणि जवळपास आता तपास जो आहे तो आता शेवटच्या ह्याच्यापर्यंत आलेला आहे, कारण की केवळ आंधळे हा फरार आहे आणि आंधळ्याचा देखील तपास या ठिकाणी सुरू आहे। नक्कीच धन्यवाद विनोद, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या आणि आता सुदर्शन घुले सोबत सुधीर सांगळेला देखील पुण्यामध्ये बेड्या ठोकण्यात आल्या। दरम्यान आतापर्यंत या प्रकरणामध्ये कोणाकोणाला अटक झाली आहे आपण पाहूया। सरपंच हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटे, जयराम चाटे आणि प्रतीक घुले यांना अटक करण्यात आलेली आहे। सोबतच महेश केवदार, त्याचप्रमाणे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना देखील अटक करण्यात आली आहे। आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि 7व्या मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे। हो हो